पुढे जाऊया. श्री राम समर्थ भाग क्रमांक 87 म्हणजे 87. श्रीराम. रावणाने हरण तर केलं तिचं, सीतेचं घेऊन गेला तो तिला लांबच्या लांब, आणि अर्थात अल्टिमेटली शेवटी तो तिला अर्थात लंकेमध्ये घेऊन गेला. तो तिला लंकेमध्ये घेऊन गेला त्यावेळेस सीतेने विचार केला की आता माझी सुटका कशी होणार. आणि म्हणून तिने पहिल्यांदा खूप रामाला आवाज दिला, परंतु आवाज जाऊ शकत नव्हता. रावणाने आकाशमार्गाने गमन केलं होतं त्या रथामधून. त्यामुळे तिने आपला एक एक अलंकार जो आहे तो अलंकार पृथ्वीवर टाकायला सुरुवात केला. कानातले काही घेतले ते खाली टाकले, हातातल्या काही होते त्या काही गोष्टी टाकल्या, पायातल्या तिच्या जे काही हे होतं ते तिने खाली टाकले. अशा प्रकारे आपले एक एक अलंकार थोड्या थोड्या अंतरावर तिने टाकले. का तर तिला खात्री होती की राम नक्कीच माझा शोध घेतील. आणि त्याला समजणार कसं, तर माझ्या अलंकाराचा मागावा घेत जेव्हा तो येईल तेव्हा नक्कीच त्याला अंदाज येईल की कुठे मला हा शत्रू माझा जो आहे राक्षस नेतो हे समजेल. म्हणून तिने पृथ्वीवर अलंकार जे आहेत ते थोड्या थोड्या अंतराने तिने खाली टाकून दिले आणि ते अलंकार अर्थात यथावकाश रामाला मिळाले, यात शंकाच नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी तिचं हरण मात्र केलं. हरण केल्यावरती अर्थात जेव्हा भगवान राम परत आले, जेव्हा त्यांनी मारीच्याला बाण मारला आणि मारीच जेव्हा आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाला तेव्हाच त्याला लक्षात आलं की आपलं फसगत झालेली आहे, सीतेला नक्कीच धोका आहे. आणि त्यांनी बघितलं तर मागोमागत लक्ष्मण पण आले होते. ते म्हणाले, अरे लक्ष्मणा तू काय करतो इथे, का आलास? तो म्हणाला, काय करू दादा, माझा नाईलाज होता. वहिनीने मला सांगितलं की तुला जावंच लागेल आणि तुझी शपथ घातल्यावरती मला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून लक्ष्मण म्हणाला, मी आता आलो आहे, काय झालं ते मला माहीत नाही, मी माझ्याकडून प्रयत्न केले, लक्ष्मण रेषा आखलेली आहे, पण तिने जर उल्लंघन केली असेल तर मला माहीत नाही. आणि मग अशा प्रकारे दोघंही जण संवाद करत करत मागे आले आणि बघतात तर काय, अर्थात पर्णकुटी रिकामी होती. रावणाने सीतेचं हरण केलं होतं. आणि मग अर्थात जेव्हा अशा प्रकारे हरण झालं हे जेव्हा रामाला लक्षात आलं तेव्हा रामाने ठरवलं की आता सीतेचा शोध घ्यायला पाहिजे. अर्थात बरोबर लक्ष्मण होतेच. आणि दोघंही जण शोध घेत निघाले. शोध घेत निघाल्यावरती अर्थात शोध घेताना जे सीतेने अलंकार टाकले होते ते अलंकार जे आहेत ते एक एक मिळत गेले अंतरावरती. सीतेने पहिल्यांदा आपल्या कानामधले काही आभूषणं जमिनीवर टाकली होती. ती आभूषणं अर्थात रामाला मिळाली. राम म्हणाला, अरे हे बघ, सीतेच्या कानामधले हे कर्णभूषण आहेत. तेव्हा लक्ष्मण मला माहीत नाही हे काय ते. नंतर गळ्यातला हार टाकलेला तो मिळाला. तेव्हा पण राम म्हणाला, अरे ही दिशा बरोबर आहे, बघ गळ्यातला हार. तो म्हणलं, मला माहीत नाही दादा हा तिचा आहे की नाही. अशा प्रकारे प्रत्येक अलंकार जेव्हा त्याला मिळत गेला, हातातले काही बांगड्या मिळाल्या, तेव्हा पण लक्ष्मणाने हेच उत्तर दिले, दादा मग या अलंकाराला ओळखत नाही. तेव्हा राम म्हणाले, असं का म्हणतोस? ते म्हणाले, मी फक्त तिच्या चरणाकडेच आजपर्यंत बघितलं आहे. मी सीता मातेच्या कधीही वरच्या भागाकडे कधी निरखून बघितलं नाही आहे. आणि त्यामुळे मला तिच्या शरीरावर वरच्या भागात कुठले अलंकार आहेत हे माहीत नाही. मी फक्त तिचे चरण कमल बघितले आहेत, कारण ती माझी आई समान आहे. बघा काय श्रद्धा होती आणि किती त्याच्या मनामध्ये लक्ष्मणाचा काय प्रकारचा भाव होता. खरोखर खूप मोठी असा तो ब्रह्मचारी होता खऱ्या अर्थाने. हे लग्न झालेले असूनसुद्धा आपल्या पत्नीचा त्याग करून आला. मी म्हणतो रामापेक्षा सीता आणि रामापेक्षा लक्ष्मणाचा त्याग मोठा मी तो म्हणतो. कारण सीता आपल्या पतीबरोबर तरी आली, पण लक्ष्मणाने आपल्या पत्नीचा त्याग करून तो इथे आला. किती मोठी गोष्ट आहे. त्याच्या पत्नीचं नाव होतं उर्मिला अर्थात. म्हणून तर गाणं आहे, उर्मिले त्रिवार वंदन तुला. कारण का की आपला पती वनात चालला असताना ती त्याच्याबरोबर गेली नाही. म्हणजे जायची इच्छा होती पण तो म्हणला मी नेणार नाही. तरी ती म्हणली हरकत नाही, पण तुम्ही जरूर जा, कारण तुमच्या भावाला जे आहे हे तुमची गरज आहे. त्याचं रक्षण करण्यासाठी, त्याच्या पत्नीचं रक्षण करणं तुम्ही जा. असं कोण पत्नी म्हणेल? कोणी म्हणणार नाही. पण ती म्हणाली. म्हणून ती खूप मोठी अशी पतिव्रता होऊन गेली उर्मिला, म्हणून तिचं नाव आहे. आणि अशा प्रकारे लक्ष्मण जो आहे तो वनामध्ये आला आणि त्याची निष्ठा किती होती बघा सीतेच्या प्रती, की फक्त तिच्या पायातले अलंकार तो ओळखू शकला. तो म्हणाला,
दादा मी हे अलंकार ओळखतो, हे तिच्या पायातले आहेत आणि नक्की हे तिचेच आहेत आणि आपली दिशा बरोबर आहे असं लक्ष्मणाने सांगितलं. बघा किती भक्ती होती. या भक्तीचा एक खरोखर घेण्यासारखा भाग हा लक्ष्मणाचा आहे. अशा प्रकारे अनेक जे आहेत ते अलंकार घेत घेत पुढे राम निघाले. अर्थात राम जेव्हा अशा प्रकारे वनातून चालले होते त्यावेळेस अर्थात त्यांना सीतेचा खूपच आठवण होत होती आणि म्हणून त्यांनी वनामध्ये असलेल्या अनेक वृक्ष आणि वेलींना अर्थात दुःखाने कवटाळलं. वियोगाने त्यांनी त्या झाडांना आणि सर्व वेलींना अर्थात मिठी मारली आणि हे सीते तू कुठेस असं म्हणलं. परंतु अर्थात असं जरी त्यांनी केलं त्याच्यामागे त्याचा उद्देश हाच होता की ज्या ज्या वृक्षांना ज्या ज्या वेलींना त्यांनी स्पर्श केला त्या सर्व वेलींचा आणि त्या सर्व झाडांचा उद्धार झाला. कारण प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना स्पर्श केला आणि त्यांचा उद्धार होण्यासाठीच भगवान रामाने हे असं केलं. त्यांना शोक झाला होता हा सुद्धा अर्थात वरवरचा भाग होता कारण ते अर्थात सर्वाच्या पलीकडे होते. परंतु अर्थात त्यांनी मानव अवतार धारण केल्यामुळे एका क्षुल्लक मानवाप्रमाणे ते वागत होते. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी अनेकांचा उद्धार नक्कीच केलेला आहे. ते पुढे पुढे चालले होते आणि त्यांना अर्थात अनेक खुणा मिळाल्या आणि त्यामध्ये अजून एक त्यांना व्यक्ती मिळाली किंवा एक महत्त्वाचा भाग मिळाला आणि तो म्हणजे जटायू पक्षीशी त्याची भेट झाली. जटायू हा एक मोठा गिधाड होता, गिधांचा राजा होता म्हणलं तरी हरकत नाही. आणि त्यांनी जेव्हा बघितलं की रावण हा सीतेचं हरण करून चालला आहे तेव्हा हा जटायू जो होता तो अर्थात रामाचा भक्त होता आणि तो रावणाला म्हणाला की अरे हे तू काय करतो आहेस, एका स्त्रीचं अपहरण करतो आहेस, किती पाप करतो, तिला सोडून दे. तेव्हा अर्थात रावणाने त्याला सांगितलं की माझ्या रस्त्यातून बाजूला हो ना तर मी रावण आहे ज्याने स्वर्गावर विजय मिळवलेला आहे, तेव्हा माझ्या रस्त्यामध्ये येऊ नकोस. परंतु जटायू जो आहे तो रामभक्त होता. तो म्हणाला की मी इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुला सीतामातेला नेऊ देणार नाही. आणि मग त्याचं आणि रावणाचं घनघोर युद्ध झालं. परंतु अर्थात रावण हा बलिष्ठ असल्यामुळे रावणाने आपल्या खड्गाचा वापर करून त्याचे दोन्हीही पंख कापून टाकले आणि अर्थात हा जटायू प्रचंड जखमी होऊन जमिनीवर पडला. परंतु त्याला मृत्यू आला नव्हता. तो रामाची आठवण करत करत जगत होता आणि यथावकाश भगवान राम तिथे पोचले. त्याने बघितले की जटायू जो आहे तो धाराशायी पडलेला आहे परंतु जिवंत होता. तेव्हा जटायूकडे ते गेले आणि जटायूशी त्यांचा संवाद झाला. जटायूच्या मस्तकावर त्याने आपला हात ठेवला आणि जटायू म्हणाला बस या क्षणाची मी वाट बघत होतो, आपण आलात, मला स्पर्श केलात, मला सगळं मिळालं, आता हे शरीर मला सोडायची इच्छा आहे. फक्त मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की भगवंता आपली पत्नी जी आहे तिचं हरण झालेलं आहे आणि हे हरण जे आहे ते रावणाने केलेलं आहे. तेव्हा आता तुम्हाला जास्त शोधायची गरज नाही आहे. रावण हा अर्थात लंका निवासी आहे. तेव्हा आपल्याला तिला जर परत मिळवायचं असेल तर आपल्याला लंकेमध्ये जावं लागेल आणि लंकेत जाऊन जर आपण हे केलं तर आपल्याला आपली पत्नी मिळेल. आता महाराज आपण मला निरोप द्या, बस आपण माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला सगळं काही मिळालं, बस आपण येण्याची मी वाट बघत होतो. हा प्राण मी कसा तरी धरून ठेवला होता, आपला स्पर्श व्हावा म्हणून मी डोळ्यात अक्षरशः प्राण आणून आपली वाट बघत होतो आणि आज आपण आलात, माझ्या डोक्यावर हात ठेवलात, मला सगळं मिळालं. अर्थात रामाने अतिशय डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणी जटायूने आपला प्राण जो आहे तो सोडून दिला आणि अर्थात त्याचं कल्याण झालं, त्याला मोक्षप्राप्ती झाली यात शंकाच नाही. जटायूचे सगळे काही संस्कार त्यांनी रामाने यथाचित केले. राम पुढे निघाले. पुढे कबंध नावाचा एक राक्षसही त्यांना दिसला. त्या कबंधाचा सुद्धा वध त्यांनी केला. त्या राक्षसाला यमसदनाला पाठवलं आणि नंतर अर्थात ते पुढे गेले शोध घेत. ते पुढे गेले अर्थात काही अंतरावर जाऊन त्यांनी जेव्हा थोडासा थांबले ते एका ठिकाणी आणि थांबल्यानंतर त्यांनी विचार केला की आता मला हे तर समजलेलं आहेच आहे की ती आता रावणाकडे आहे आणि रावण हा लंकेत राहतो. तेव्हा आपल्याला रावणावर जर स्वारी करायची असेल तर थोडंसं आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल कशा प्रकारे करायचं, काय करायचं. कारण रावण हा अर्थात तिन्ही लोकांचा स्वामी आहे. त्यांनी देवांना जिंकून घेतलेला आहे. इंद्र त्याचा अंकित आहे
प्रचंड राक्षस सेना आहे, सगळी मायावी सेना आहे. तेव्हा यांच्याशी युद्ध करण्यासाठी आपल्याला थोडंसं तयारी पण करावी लागेल आणि थोडी माहिती पण घ्यावी लागेल युद्धशास्त्राप्रमाणे. शेवटी राम हे एक क्षत्रिय होते आणि क्षत्रिय जेव्हा युद्ध करतो तेव्हा अर्थात शत्रूच्या बलाचा अंदाजही घ्यायचा असतो की त्याचं बल किती आहे, काय आहे, कसं आहे, कुठे आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं माहिती घेऊन मग आक्रमण करायचं असतं. त्यामुळे रामाने असं ठरवलं की आपल्याला हे सगळं करण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. आता ही मदत कोणाची घ्यावी हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. आणि असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असतानाच लांबूनच जे आहे सुग्रीव जो आहे, या सुग्रीवाची राज्य त्या ठिकाणी होतं किष्किंधेमध्ये आणि त्याच्याच राज्यामध्ये हे भगवान राम तिथे पोचले होते. आणि त्याला असं समजलं होतं सुग्रीव आला की या राज्यात कोणीतरी परक्या लोकांनी प्रवेश केले. ते कोण आहेत आणि काय आहेत हे त्याला माहीत नव्हतं. अर्थात त्याने आपला जो दूत होता, त्याचा जो मंत्री होता, त्याला त्यांनी पाठवलं. आणि अर्थात सुग्रीवाचा मंत्री होता हा रामभक्त हनुमान. हा अर्थात सुग्रीवाचा मंत्री होता किंवा सेनापती होता म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग त्याने हनुमंताला सांगितलं की हनुमंता, या आपल्या राज्यामध्ये कोण परका आला आहे याचा शोध पहिला तू घे. अर्थात हनुमंत जे आहेत तिथून निघाले आणि लांबूनच तरी रामाला बघितलं आणि ते स्वतःच कृतार्थ झाले. आणि अर्थात रामभक्ती त्यांच्या हृदयामध्ये होतीच पहिल्यापासूनच. रामाचं नाव त्याने ऐकलेलं होतंच होतं. आणि आज प्रभू रामचंद्र त्यांना दिसल्यावरती ते म्हणाले, आज माझा शोध थांबलेला आहे, मला योग्य जागा मिळालेली आहे, आता मला कुठे जायची गरज नाही आहे. आणि अर्थात ते प्रभू रामचंद्रांकडे गेले. परंतु ते जात असताना सुद्धा एक क्षत्रिय राजा होता. जसा सुग्रीव एक राजा होता, रामसुद्धा राजे होते. परंतु आपल्या राजाला जी काय माहिती द्यायची ती माहिती आपण नीट घेतली पाहिजे, कारण तो आपल्याला अनेक प्रश्न विचारू शकतो. म्हणून हनुमंतांनी पहिल्यांदा जे आहे हे एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ते अर्थात तिथे गेले. आणि हनुमंत जेव्हा गेले तेव्हा रामाने अर्थात ब्राह्मणाला बघितलं, त्याचं स्वागत केलं. लक्ष्मणही तिथे होते, त्यांनीही स्वागत केलं. आणि मग त्या ब्राह्मणरूपी हनुमंताने विचारलं की आपण कोण आहात आणि कशासाठी आले आहात. अर्थात जेव्हा त्यांनी सगळी कथा सांगितली तेव्हा अर्थात हनुमानाला खात्री पटली की जी गोष्ट आपण शोधत आहोत ते प्रभू रामचंद्र आता या ठिकाणी आलेले आहेत. अर्थात त्याला खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे पाय जे आहेत ते चरणाला स्पर्श केला आणि म्हणाला, महाराज आपण योग्य ठिकाणी आलेले आहात, आपल्याला सर्व काही मदत मिळू शकेल. मी याच राज्यामध्ये, ज्या राज्यात तुम्ही आहात त्या किष्किंधा राज्याचा जो राजा आहे सुग्रीव, त्याचा मी मंत्री आहे, त्याचा मी सेनापती आहे. तेव्हा मी आपली ही वर्दी त्याला सांगतो आणि त्याप्रमाणे आपल्याला मदत मिळू शकेल. तेव्हा आपण मला अनुज्ञा द्यावी. त्याप्रमाणे भगवंताचा त्याने निरोप घेतला आणि हनुमान जो तर तडक सुग्रीवाकडे येऊन पोचला. सुग्रीव उत्सुक होता की कोण माझ्या राज्यामध्ये आलं आहे. आणि सुग्रीवाने विचारले की कोण आलं. तेव्हा ते म्हणाले की महाराज, अतिशय योग्य अशी व्यक्ती आपल्या राज्यात आज आलेली आहे. राम आणि लक्ष्मण हे महापराक्रमी असे दोन वीर आहेत, रघुवंशीय राजे आहेत ते. आणि आज ते इथे आलेत, आपलं सुदैव समजा. कारण आपण ज्या संकटामध्ये आहोत त्या संकटामध्ये सुद्धा आपल्याला मदतीची आवश्यकता आहे एका शूरवीराची. आणि ते शूरवीर म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. तेव्हा आपण या संधीचा एक राजा म्हणून फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून आपण त्यांना भेटणं आवश्यक आहे. हे आपल्याला उपयोगी पडतील असा सल्ला एका मंत्र्याने एका राजाला दिला. बघा, करेक्ट काम केलं त्यांनी. सुग्रीव म्हणाला, चांगली गोष्ट आहे, तू चांगली खबर आणलेली आहेस माझ्याकडे, माझं काम तू चोख केलं आहेस. तेव्हा आपण जाऊया जरूर रामाला भेटायला. यथावकाश सुग्रीव जो आहे तो रामाकडे आला आणि म्हणाला की मला माझ्या मंत्र्याकडून समजलेलं आहे असं असं आपण आहात, खूप पराक्रमी आहात असं मी ऐकलं आहे. मला आपल्याशी मैत्री करायला नक्कीच आवडेल. राजकारणामध्ये डिप्लोमसी असते, तुम्हाला माहिती आहे. दोन देश एकमेकाशी मैत्री करतात कुठल्या कारणानं होईना. कोण कशासाठी करायला माहीत नाही, परंतु करायची असते. कोणाला तरी पकडून ठेवायचंच असतं.
आणि त्याप्रमाणे सुग्रीवाने विचार केला की रामाशी दोस्ती ठेवायला पाहिजे, कारण आपल्या कामी येऊ शकतो. म्हणून तो म्हणाला की महाराज, मला हे माहिती आहे की आपल्याला माझी मदत पाहिजे, बरोबर आहे. ते म्हणाले, हो, माझ्या पत्नीचं हरण झालेलं आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी आणि मिळाल्यावरती तिला आणण्यासाठी कदाचित तुमची मला मदत लागेल, तर ती मदत आपण करावी अशी माझी इच्छा आहे, असं रामाने प्रस्ताव दिला. सुग्रीव म्हणाला, तुमचा प्रस्ताव मला नक्की मंजूर करीन मी, माझा काही प्रश्न नाही आहे, आनंद. परंतु माझी एक अट आहे, मला पण आपली थोडीशी गरज आहे. राम म्हणाले, बोल, तुला काय पाहिजे. सुग्रीव म्हणाला की असं आहे की माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला, माझ्या पत्नीचं हरण झालेलं आहे, ताराचं, आणि ते पण माझ्या सख्ख्या मोठ्या भावाने केलेलं आहे, ज्याचं नाव आहे वाली. तेव्हा ह्या वालीच्या तावडीतून माझ्या पत्नीचं परत आणण्याचं काम जे आहे ते फार मोठं काम आहे, ते तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. आणि अर्थात ते करण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा राम म्हणाले, मी जरूर करीन. राम लगेच तयार झाले. असाही त्यांनी विचार केला की सुग्रीव जे वालीने काम केले ते चुकीचं केलं, की एका चांगल्या आपल्या भावाच्या पत्नीचं हरण केलं, हे अर्थात धर्माच्या विरोधात वर्तन केलेलं आहे आणि त्याची शासन त्याला द्यायलाच पाहिजे, आणि त्या कामी आपण मदत करणं हे आपलं कर्तव्य पण आहे क्षत्रिय म्हणून राम लगेच हो म्हणाले. राम हो म्हणाले हे ठीक आहे. रामाचा होकार बघून सुग्रीवाला बरं वाटलं. आनंदित फार झाला नाही, लक्षात ठेवा, फक्त बरं वाटलं. बरं एवढ्यासाठी वाटलं की वालीचं नाव होतं सगळ्या ठिकाणी, कारण वालीचं नाव ऐकल्यावरती किती लोक होकार देतील हाही प्रश्न होताच ना. कारण वाली किती पराक्रमी होता. त्याची कथा आहे की वाली आणि रावणाचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा वालीनी रावणाला उचलून बखोटीत मारलं आणि आपल्या किष्किंधेमध्ये घेऊन आला आणि आपल्या मुलाच्या पाळण्यावर खेळण्यासारखं त्याला बांधून ठेवलेलं. अंगद त्याचा मुलगा, अशा प्रकारे अंगदाच्या पाळण्यावर रावणाला खेळण्यासारखं टांगून ठेवलेलं. रावण काही करू शकला नाही वालीला, इतकी वालीची शक्ती होती. आणि अशा प्रकारे जे आहे ते इतका शक्तिशाली जो वाली आहे, या शक्तिशाली वालीला कोण सामना करू शकतं. ज्याला माहिती आहे तो करणार नाही सहसा, परंतु रामाने एका क्षणात होकार दिला. त्यामुळे त्याला बरं वाटलं की तयार आहे म्हणजे ठीक आहे, काहीतरी शक्ती असेल. तरी पण त्याला खात्री नव्हती की इतक्या बलशाली अशा ह्या वालीचा राम पराजय करेल की नाही, याची त्याला शंका होती. आणि म्हणून तो रामाला म्हणाला की ठीक आहे, आपण आनंद आहे, होकार दिला. मायाताई, तुमचं माईक ऑन आहे. माया पाटील, आपला माईक जरा बंद करा प्लीज, माईक ऑन आहे. तर अशा प्रकारे जो आहे ते सुग्रीवाला त्यांनी सांगितलं की मी ते तयार आहे. पण सुग्रीव म्हणाला, महाराज आपण तयार आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, पण मला आपल्या पराक्रमाविषयी शंका वाटते. त्यांनी सरळ सांगितलं. म्हणजे काय शंका आहे तुला. नाही, त्यांनी सांगितलं की इथे एक राक्षसाचं एका सांगाडा पडलेला आहे ज्याचा वध वालीने केला होता, आणि तो राक्षसाचा वध केल्यावर राक्षसाला त्यांनी इथेच फेकून दिलं आणि त्या राक्षसाचा सगळं वरचा भाग निघून गेला, पण सांगाडा शिल्लक आहे. पण तो इतका महाप्रचंड की कोणी त्याला हलवू शकत नाही. तर मला असं समजलं होतं की जो मनुष्य वालीचा वध करू शकेल तोच मनुष्य या सांगाड्याला लांब करू शकेल. किंबहुना ज्या माणसाच्या हातून हे काम होईल त्या माणसाची क्षमता वालीला वध करण्यासाठी सिद्ध होईल किंवा समजेल असं मला सांगितलेलं होतं. तेव्हा तुम्ही मला तो जो सांगाडा तिकडे पडला आहे तो लांब नेऊन उचलून फेकून दाखवा. जर तुम्ही फेकलात किंवा लांब घालवलात तर मी म्हणेन की तुमची क्षमता आहे. अर्थात लक्ष्मणाला हे ऐकल्यावरती खूप राग आला. लक्ष्मणाने धनुष्यालाच हात घातला. लक्ष्मण शीघ्रकोपी होता की माझ्या रामाच्या पराक्रमावर बोट दाखवणारा हा कोण आला. रामाने अर्थात लक्ष्मणाला हात केला, म्हणाले नाही, शांतता ठेव, त्याचा जो काही त्याचा संशय आहे त्याचं निरसन करणे हे माझं काम आहे आणि आपण हे करूया. आणि अर्थात भगवान राम तिथे आले आणि तिथे प्रचंड असा तो
अस्थिपंजर पडलेला होता एका राक्षसाचा, दुदुंबी नावाच्या. महाकाय असा सांगाडा होता. सुग्रीव भयचकित नजरेने बघत होता की आता काय होतं. भगवान राम हे खरोखर त्या सांगाड्याला कसे उचलतात बघायचं होतं. आणि प्रभू पुढे आले आणि केवळ आपला अंगठा त्यांनी त्या सांगाड्याला लावलाच क्षणी तो सांगाडा लांबच्या लांब उडून निघून गेला. कुठच्या कुठे उडाला दिसला पण नाही, फक्त धूळ दिसली सगळीकडे. रामाचा हा अतुलनीय पराक्रम बघितल्यावर ते अर्थात सुग्रीवाने हात जोडले, म्हणाला महाराज आजपर्यंत अनेक योद्धे आले पण या सांगाड्याला कोणीही हलवू शकलं नाही. आपण आपल्या केवळ अंगठ्याच्या स्पर्शाने तो कुठच्या कुठे फेकून दिलात. आपण धन्य आहात. आणि आजपासून मी आपला मित्र आहे असं समजा. असं समजा की फ्रेंडशिप टीटी जसं आपण म्हणतो हल्लीच्या युगामध्ये, फ्रेंडशिप टीटी, भारत रशिया मैत्री करार असं जसं चालतं तसं सुग्रीव म्हणाला की आजपासून आपण माझे मित्र आहात. आणि आपण सांगा बा मी आपल्याला काय मदत करायची. अर्थात राम म्हणाला माझी एकच इच्छा आहे की जेव्हा मी रावणाशी युद्ध करीन किंवा त्या युद्धासाठी जायची जेव्हा माझी तयारी असेल त्यावेळेस तुझी सगळ्या प्रकारची मदत मला वानर सेनेसह पाहिजे. सुग्रीव म्हणाला मान्य, पण जे काम तुम्ही आता करणार आहात, जे अर्ध केलं आहे ते पूर्ण करा. काय नाही, तुम्ही मला हे दाखवून दिलेत की तुम्ही वालीला नक्कीच मुकाबला करू शकता, हे सिद्ध केलेत. परंतु आता वालीच्या ताब्यात असलेली माझी पत्नी जी आहे तारा राणी, हिला मला परत आणायचं. त्या कामी तुमची मला मदत लागेल. कारण मी वालीशी युद्ध केलं तरीसुद्धा वाली माझा पराभव करतो. अनेक वेळा ह्यापूर्वी मी युद्ध केलं आहे पण त्यांनी माझा पराजय केलेला आहे. तेव्हा आपण कृपा करून जर मला त्यावेळेस जर मदत केली तरच हे होऊ शकतं, नाहीतर माझा अन्याय दूर होणार नाही. ते म्हणाले काही हरकत नाही, तू एक काम कर, तू त्याला परत जा आणि युद्धासाठी ललकार, त्याला तू आव्हान दे युद्ध करण्यासाठी. आणि जो जेव्हा खाली येईल त्याच्याशी तू पहिल्यांदा स्वतः युद्ध कर. आणि जर युद्धामध्ये मला असं लक्षात आलं की तुझा पारड्याचा खाली चालला असेल आणि जर त्याचा पारड्याचा भारी वाटत असेल तर मी माझ्या बाणाने वालीला यमसदनास पाठवीन, याची मी तुला खात्री देतो. मी तिथेच लपून बसेन. अर्थात जेव्हा रामाने असं आश्वासन दिलं की मी तुझ्याबरोबर आहे तेव्हा नक्कीच हा तयार झाला. सुग्रीव म्हणाला हरकत नाही, तुम्ही आहात म्हटल्यावर मला चिंता नाही आहे, मी नक्की जाईन. त्याने एक दिवस ठरवला आणि सुग्रीव जो आहे तो अर्थात किष्किंधे नगरीच्या ठिकाणी अर्थात तो होताच, परंतु अर्थात त्या ठिकाणी सध्या राज्य होतं वालीचं. किष्किंधेचा राजा सध्या तोच होता, कारण त्यांनी जबरदस्तीने हातामध्ये पत्नी आणि राज्य घेतलं होतं. त्यामुळे जो तिथे जेव्हा पोचला आणि जेव्हा सुग्रीवाने त्याला आवाज दिला खाली ये, मला तुझ्याशी युद्ध करायचं आहे, तेव्हा अर्थात त्याला आश्चर्य वाटलं की अरे हा सुग्रीव माझा भाऊ, याचा मी अनेक वेळा पराभव केला. कारण जेव्हा त्याच्या पत्नीचं हरण केलं त्यांनी त्यावेळेस सुग्रीवाचं आणि वालीचं घनघोर युद्ध झालं. परंतु त्या युद्धामध्ये वालीने त्याचा लीलया पराभव केला, कारण वाली अतिशक्तिशाली होता. फक्त वध करता आला नाही कारण तो पळून गेला सुग्रीव. आणि मग त्याने त्याची राणी जी होती तिचं अपहरण केलं. पहिल्यांदा ही गोष्ट घडली जेव्हा अर्थात वाली जेव्हा एका ठिकाणी युद्ध करायला गेला होता राक्षसाकडे. ती कथा आपल्याला माहितीच आहे, परंतु संक्षेपात सांगतो की जेव्हा दुदुंबी, मला वाटतं दुदुंबी नावाचाच राक्षस होता, की या राक्षसाशीच त्याचं युद्ध झालं होतं, ज्याचा सांगाडा पडला होता. तर या राक्षसाचीच त्याचं युद्ध झालं होतं. राक्षसाने त्याला ललकारलं होतं आणि त्या राक्षसाचं जे आहे ते युद्ध झालं. त्यावेळेस ते दोघेजण एका गुहेत जाऊन युद्ध करत होते. अनेक दिवस ते युद्ध झालं. त्यावेळेस बरेच दिवस होऊनसुद्धा काहीही समजलं नाही काय झालं. आणि अर्थात सुग्रीव बाहेर उभा होता आणि वाली म्हणाला होता मी आत युद्ध करतो, तू बाहेर उभा राहा, मी आल्याशिवाय आत येऊ नकोस. परंतु दुर्दैवाने अनेक दिवसामध्ये काहीच घडलं नाही आणि फक्त काही दिवसांनी प्रचंड आवाज ऐकू आला आणि रक्ताचा लोट बाहेर आला. आणि तेव्हा सुग्रीवाला असं वाटलं की कदाचित वालीचा मृत्यू झाला आणि म्हणून त्यांनी तो राक्षस बाहेर येऊ नये म्हणून एक मोठी शिळा लावली तोंडाशी आणि तो निघून आला किष्किंधेमध्ये आणि त्यांनी आपलं राज्य करायला सुरुवात केली. अर्थात वालीच्या
वाली नाही असं समजून, परंतु असं घडल्यानंतर प्रत्यक्षामध्ये वाली जिवंत होता. वालीनेच त्या राक्षसाचा वध केला होता. आणि तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला लक्षात आलं की या गुहेच्या तोंडाशी शिळा लावलेली आहे, आणि ती शिळा अर्थात आपल्या भावानेच लावलेली आहे. म्हणजेच काय की माझ्या भावाची ही इच्छा आहे की मी या ठिकाणीच राहावं आणि बाहेर येऊ नये, मला इथे कोंडलं जावं, इथेच मी मरावं आणि माझं राज्य त्यांनी घ्यावं, अशी दुष्ट इच्छा सुग्रीवाची आहे असा त्याचा समज झाला. आणि म्हणून त्याने ती शिळा अर्थात लिलया बाजूला केली. आणि राज्यात आल्यावर तो म्हणाला की सुग्रीवा, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तू माझा वध करायला निघाला होतास, तेव्हा आता मी तुला शिक्षा देतो. सुग्रीवाने खूप काही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की नाही दादा, माझा असं काही नव्हता हेतू वगैरे वगैरे जे काय ते, परंतु अर्थात वाली ऐकायला तयार नव्हता. वालीचा पक्का समज होता की सुग्रीव जो आहे हा मुद्दाम असं करत होता आणि त्यामागे त्याचा वाईट हेतू होता. आणि म्हणून तो म्हणाला की आता तुला माझ्याशी युद्ध करावे लागेल, ना ते या राज्यातून आत्ताच्या आत्ता चालता हो. अर्थात सुग्रीव जायला तयार नव्हता. सुग्रीव आणि वालीचं प्रचंड युद्ध झालं, दोघांचं द्वंद्व युद्ध, 1 to 1 झालं, सैन्यामध्ये नाही. आणि दोघांचं जेव्हा द्वंद्व युद्ध झालं त्या युद्धामध्ये अर्थात वालीने सुग्रीवाचा पराभव केला आणि सुग्रीव अर्थात तिथून पळून गेला. सुग्रीव जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्याची पत्नी तिथेच होती. त्या पत्नीला त्याने जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलं, सुग्रीवाच्या तारा नावाच्या, आणि तिच्याबरोबर तो राहायला लागला जबरदस्तीने. हे त्याने अतिशय अनुचित असं कृत्य केलं होतं. त्याच्यानंतर अर्थात सुग्रीव जो आहे तो वनात जाऊन राहायला लागला, तिथल्या जवळच्या ऋषिमुख पर्वतावर जाऊन राहिला. अर्थात त्या पर्वतावर तो तिथे आला आणि तिथे तो सुरक्षित होता. त्यानंतर तो परत काही दिवसांनी गेला. परत त्याने एकदा युद्धाची ललकार दिला सुग्रीवाने की ये माझ्याशी युद्ध करायला. परत एकदा तो खाली आला. दोघांचं घनघोर युद्ध झालं. पण त्या युद्धात सुद्धा परत एकदा सुग्रीवाचा पराभव झाला आणि सुग्रीव जीव घेऊन पळाला. अशा प्रकारे अनेक वेळा सुग्रीवाने प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस सुग्रीवाचा पराभव वालीने केला आणि जीव वाचवण्यासाठी हा ऋषिमुख पर्वतावर येऊन थांबायचा. अर्थात याच पर्वतावर का थांबायचं याचंही कारण होतं. कारण वाली जो आहे हा वाली इथे येऊन पण त्याला मारू शकला असता, परंतु त्याला असा शाप दिला होता ऋषींनी काही, की त्याचं काही ऋषींबरोबर भांडण झालं होतं, काही ऋषींना त्याने त्रास दिला होता. आणि म्हणून ऋषी म्हणाले की तुला तुझ्या शक्तीचा फार माज आला आहे. तेव्हा हे लक्षात ठेव, तू कितीही शक्तिशाली असू दे, पण जर तू ह्या ऋषिमुख पर्वतावर जर आलास कधी चुकून जरी जिथे आम्ही राहतो, तर तुला त्या पर्वतावर येता क्षणी मृत्यू येईल हा शाप आम्ही तुला देत आहोत. आणि त्यामुळे ह्या पर्वतावर तो येऊ शकत नव्हता. आणि म्हणून सुग्रीव जो आहे पलायन केल्यावरती याच ठिकाणी येऊन राहत होता आणि त्यामुळे तो सुरक्षित होता. अशा प्रकारची ही सगळी गोष्ट सुग्रीवाने सांगितली. सुग्रीव म्हणाला, महाराज इतके वेळा युद्ध केलं आहे, मार खाऊन आलेलो आहे, तेव्हा आता काय तुमची इच्छा आहे? ते म्हणलं नाही, जा अजून एकदा जा युद्ध करायला, काय होत नाही, मी आहे, पण आता यावेळेस मी आहे तुझ्याबरोबर. तुझा युद्धात जर थोडा जरी पाडा होतो असं वाटलं तर मी माझं धनुष्य उत्तर देईल. अर्थात सुग्रीवाला खात्री होती की राम पराक्रमी आहेत, ते नक्की वालीला मारू शकतील. त्यामुळे तो तयार म्हणला, हरकत नाही महाराज, मी जातो. सुग्रीव जो आहे अर्थात परत एकदा किष्किंधा नगरीत पोचला. त्याने तिथे जाऊन ललकारलं आणि म्हणाला, ये युद्ध करायला मी खाली आलेलो आहे. आश्चर्य वाटलं वालीला सुद्धा की काय कमाल, इतके वेळा मार खाल्ला तरी सुद्धा परत परत येतोय. आणि तो खाली आला युद्ध करायसाठी आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. युद्ध बराच वेळ चाललं, परंतु अर्थात वालीची शक्ती ही जास्त होती. आणि बघता बघता हळूहळू हळूहळू सुग्रीवाचा पराभव व्हायला लागला. त्याचा शक्तिपात व्हायला लागला. हळूहळू त्याचा शक्तिपात होत होता हे दिसत होतं. तो मार खात होता सुग्रीव जो आहे तो वालीकडून. आणि त्याची एक नजर होती रामावर की आता तरी राम येतील आणि मला वाचवतील, कारण माझा आता पराभव होत आहे. परंतु रामानं हा एक समस्या रामासमोर निर्माण झाली होती की सुग्रीव आणि वाली हे दिसायला दोघंही अतिशय साम्य दोघांमध्ये होते. दोघंही सारखे दिसायचे. त्यामुळे त्यांना स्वतःला हे समजेना की ह्याच्यामधला सुग्रीव कुठला आणि वालीव कुठला.
हातात धनुष्यबाण होतं, पण बाण कोणाला मारायचा हे रामाला समजेना. म्हणून राम हातात धनुष्यबाण घेऊन बसले, पण ते बाण सोडू शकले नाहीत. आणि इकडे सुग्रीव वाट बघतो की राम आता बाण सोडेल, मग बाण सोडेल, पण रामाने बाण सोडला नाही. शेवटी मार खाऊन खाऊन सुग्रीव थकला आणि अर्थात सुग्रीवाने परत एकदा पलायन केलं. आणि पलायन करून तो अर्थात परत एकदा ऋषीमुख पर्वतावर आला. यावेळेस त्याला थोडासा राग आला होता की रामाने मला दगा दिला असं त्याला वाटलं. पोचल्याच तो रामाला भेटला आणि म्हणाला, महाराज आपण काय केलं ते? आपण बाण का मारला नाहीत मला सांगा. मी इतका मार खाल्ला माझ्या भावाकडून, तुम्ही का बाण मारला नाहीत? काय तुमची अडचण होती? राम म्हणाले, माझी अडचण फक्त एवढी होती की तुम्हा भावांमध्ये इतकं साम्य आहे की मला हे समजलं नाही की वालीव कोण आहे आणि सुग्रीव कोण आहे. बाण कसा मारू मी? चुकून जर तुला बाण मारला तर तुझा वध व्हायचा, आणि तुझा वध केला तर मला पातक लागेल रे. तेव्हा बाण मारला नाही. अर्थात वालीला हा युक्तिवाद जो तो सुग्रीवाला पटला, कारण त्या दोघांमध्ये विलक्षण साम्य होतं. आणि ते साम्य जे आहे ते फक्त अतिशय जवळून ओळखणाऱ्या व्यक्तीलाच आलं असतं ओळखू, बाकी कोणाला नसतं आलं. आणि म्हणून वालीला ही गोष्ट लक्षात आली. वाली म्हणाला, सुग्रीवाला ही गोष्ट लक्षात आली. सुग्रीव म्हणाले, महाराज ही मात्र गोष्ट बरोबर आहे, आमच्या दोघांमध्ये प्रचंड साम्य आहे आणि अतिशय जवळची व्यक्तीच फक्त हे ओळखू शकते. तेव्हा आता याच्यावर काहीतरी उपाय करावा लागेल. तेव्हा राम म्हणाले, काय नाही, एक मी तुला माळा देतो, ती माळा घाल गळ्यामध्ये. ही माळा जी आहे तू गळ्यात घाल आणि युद्धाला जा. मला हे लक्षात येईल की माळा ज्याच्या गळ्यात ही आहे तो सुग्रीव आहे आणि ज्याच्या गळ्यात माळा नाही तो वाली आहे. हीच खूण मी लक्षात ठेवेन आणि योग्य वेळी माझा बाण काम करेल, त्याची तू काळजी करू नको. अर्थात वालीला हे स्पष्टीकरण पटलं होतं आणि त्यामुळे वालीने त्याला होकार दिला आणि परत एकदा काही दिवस जाऊ दिलेत. आणि परत एकदा जो आहे हा सुग्रीव परत एकदा किष्किंधा नगरीत पोचला आणि राजमहालाच्या खाली जाऊन त्यांनी जोरदार जे आहे ते आवाज दिला. म्हणाला, ये वाली खाली ये, मला युद्ध करायचं तुझ्याशी. आणि वाली चकित झाला, परत कसा आला हा? अर्थात वालीला राग आला. वाली म्हणाला, यावेळेस तुला मी जिवंत सोडणारच नाही, यावेळेस मी तुला संपवणारच आहे. आलोच खाली. आपली गदा घेण्यासाठी तो महालात आला. त्यावेळेस तिथे त्याची पत्नी होती आणि पत्नी म्हणाली, महाराज तुम्ही कुठे चाललात? तर तो म्हणाला, या सुग्रीवाचा वध करण्यासाठी मी खाली चालली. ती म्हणाले, महाराज आज तुम्ही जाऊ नका. का जाऊ नको? महाराज मला अपशकुन होत आहेत. मला असं वाटतं की आज तुम्ही जाऊ नका. हा तुमचा जो भाऊ आहे त्याने इतके वेळा तुमच्या हातून मार खाल्ला आहे, तरीसुद्धा आज तो अतिशय कमी कालावधीमध्ये परत आला आहे. ह्याच्यात मला काहीतरी दगाफटका दिसतो आहे, काहीतरी धोका वाटतो आहे. काय आहे ते मला सांगता येत नाही, पण आपण आज जाऊ नका असं मला वाटतं. तिने तिचं काम केलं, परंतु अर्थात वाली अहंकारी होता. वाली म्हणाला, मी हे सगळं मानत नाही. तुझे अपशकुन, तुझी शंका, तुझं मन हे सगळं दुबळं आहे. मी पराक्रमी आहे. मी प्रत्यक्ष रावणाला सुद्धा माझ्या काखेत बाळगलो होतो. हा तर कोण आहे माझा भाऊ ज्याचा मी अनेक वेळा पराभव केला आहे. मी त्याला नक्की आज संपून या प्रकरणावर पडदा टाकून येईन. तेव्हा मला थांबू नको. आपल्या पत्नीचा सल्ला त्याने बाजूला ठेवला आणि तो सरळ गदा घेऊन खाली आला आणि सुग्रीव खाली उभा होताच. आणि अर्थात सुग्रीव आणि वालीचा परत एकदा संघर्ष झाला. जोरदार संघर्ष झाला. दोघेही जण त्वेषाने एकमेकाशी लढत होते. वालीने तर ठरवलं होतं की आज सुग्रीवाला या ठिकाणी संपूर्ण टाकायचं आहे आणि म्हणून अतिशय त्वेषाने सुग्रीवाबरोबर हा वाली लढत होता. आणि आज सुग्रीवाला सुद्धा जोर चढला होता, कारण त्याला माहीत होतं की आज भगवान राम माझ्या बरोबरीने आहेत आणि त्यामुळे अर्थात जर गरज लागली तर राम त्यांचं काम करतील याची त्याला खात्री होती. आणि त्याप्रमाणेच दोघांचे घनघोर युद्ध झालं. परंतु घनघोर युद्धामध्ये अर्थात वालीची शक्ती जास्त असल्यामुळे परत एकदा सुग्रीवाची शक्ती कमी पडायला लागली आणि सुग्रीव जो आहे तो थोडा थोडा त्याची पराभवाकडे वाटचाल सुरू झाली. आणि अर्थात भगवान राम हे तिथून बघतच होते. भगवान राम जे आहे ते एका झाडाच्या मागे लपलेच होते तिथे.
आणि बघत होते की काय होतं. यावेळेस त्यांना ही समस्या नव्हती की कोण वाली आणि कोण सुग्रीव, कारण सुग्रीवाच्या गळ्यामध्ये रामाने दिलेली माळ होती, जी स्पष्टपणे लांबून सुद्धा दिसत होती. त्यामुळे भगवंताला ही चिंता नव्हती की मला बाण कोणाला मारायचं आहे. आणि त्यामुळे भगवंत फक्त वाट बघत होते की कधी सुग्रीवाला माझी गरज लागणार. आणि ती वेळ अर्थात आली होती. सुग्रीवाची शक्ती कमी झाली होती, शक्तिपात होत होता आणि भगवंताला लक्षात आलं की आता बाण मारायची वेळ आलेली आहे. आणि अर्थात भगवंतानी वेळ न दवडता एक बाण, अमोघ बाण त्यांनी जो आहे तो आपल्या धनुष्यावर लावला आणि वालीवर त्याचा नेम धरला. आणि वालीवर नेम धरला आणि अर्थात योग्य क्षण आल्यावर भगवंतानी तो बाण वालीवर सोडला. आणि तो बाण सोडल्यावरती अर्थात भगवंताचा बाण होता. एक बाणी असे हे भगवंत होते. रामबाण होता, तो का साधा बाण नव्हता. रामबाण गेला आणि त्या बाणाने काम केलं. बाण लागता क्षणी हा जो वाली हा धाराशायी झाला, हा जमिनीवर पडला. बाणाचा वार इतका अमोघ होता, तो जमिनीवर पडला. आणि अर्थात सुग्रीव जो आहे तो आनंदित झाला की माझ्या मित्राने माझं काम केलं. अर्थात वाली जो आहे तो जमिनीवर पडला, पण तो त्याचा प्राण नव्हता गेला. वाली जिवंत होता, पण अर्थात तो मरणोन्मुख झाला होता. वाली म्हणाला की हे काम कोणी केलं हे मला बघायचं आहे. आज तर मी मरणोन्मुख झाला, पण कोण असा माणूस आहे की ज्याने मला बाण मारला आणि मी आज मरणोन्मुख झाला? कोण असा शक्तिशाली शत्रू मला बघायचा? आणि अर्थात भगवान राम तिथे आले. त्याला बघितल्यावरती वाली म्हणाला, अरे तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी रघुवंशी राजा राम आहे आणि मीच हा बाण मारलेला. वाली माझा मित्र आहे. मी मित्र कर्तव्य केलं. तेव्हा वालीचा आणि रामाचा संवाद झाला. तेव्हा वाली जो आहे तो म्हणाला रामाला, रामा तू मला का बाण मारलास? मी तुझा काय अपराध केला होता? मी तुझं काय वाकडं केलं होतं? तुझा माझा काय कुठल्या प्रकारचं काय आपल्या दोघांमध्ये असं गोष्ट घडली की तू मला मारावंस? मी तुझ्या वाट्याला आलो नव्हतो, मग का मला मारलंस? तो म्हणाल तू माझ्या वाट्याला नशील आला, परंतु सुग्रीव माझा मित्र आहे आणि माझ्या मित्रावर तू अन्याय केला होतास. त्याच्या पत्नीचं जबरदस्तीने हरण केलं होतं आणि हे अधर्माचं कृत्य आहे. आणि मी एक क्षत्रिय राजा आहे आणि जिथे अधर्म होतो तो अधर्म दूर करणं हे माझं काम आहे. आणि अर्थात त्यातसुद्धा सुग्रीव माझा मित्र आहे आणि या मित्राने मला विनंती केली होती की मला या संकटातून वाचव आणि ते माझं कर्तव्य आहे एक क्षत्रिय म्हणून आणि एक मित्र म्हणून. आणि म्हणून मी तुला हा बाण मारला. तेव्हा तू याच प्रकारच्या कृत्यासाठी योग्य आहेस. अर्थात अशा प्रकारे भगवंताने उत्तर दिलं. त्याची त्यांनी निर्भत्सना पण केली. म्हणाले तुझी दुश्मनी ज्याच्याशी होती त्याच्याशी केलीस तिचं गोष्टी वेगळी, पण त्याच्या पत्नीचं हरण करणं हा कुठल्या क्षत्रियाचा धर्म आहे रे? असं कुठल्या धर्मात सांगितलं की दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करावं? हे तू पाप केलंस आणि त्या पापाची सजा म्हणून मी तुला हा बाण मारलाय, जो अर्थात तुझा प्राण घेणार यात शंका नाही आहे. अर्थात भगवंताच्या बाणामुळे त्याला जरी मृत्यू येणार होता तरी पण त्याचं भलंच होणार होतं. त्याचाही अर्थात त्यालाही मोक्षप्राप्तीच होणार होती, यात शंकाच नव्हती. परंतु अशा प्रकारे भगवंतानी अर्थात त्याचा वध केला. वालीला त्याची चूक लक्षात आली. वाली म्हणाला खरंच ह्या माझ्या शक्तीच्या गर्वामुळे मी विसरून गेलो की माझ्या भावाचं कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण न ऐकता मी त्याला गुन्हेगार पकडला आणि हे नीच कृत्य केलं. आपण मला जी सजा दिली ती बरोबर दिलेली आहे. मला आनंद आहे की आपल्या हातून मला मृत्यू होतो आहे, आपण भगवंतच आहात, तेव्हा मला आनंद आहे. आणि अशा प्रकारे हे सगळं संवाद झाला आणि अर्थात वाली जो आहे तो गतप्राण झाला. अर्थात त्यालासुद्धा मोक्षप्राप्ती झाली, कारण भगवंताच्या हातून त्याला प्रत्यक्ष मृत्यू आला होता. अशा प्रकारे वालीचा वध झाला. तारा राणी मुक्त झाली. किष्किंधेचं राज्य हे वालीच्या तावडीतून मुक्त झालं आणि अर्थात हे सगळं राज्य परत एकदा सुग्रीवाला मिळालं. सुग्रीव जो आहे तो या राज्याचा राजा झाला. त्याचा राज्याभिषेक झाला आणि सुग्रीवाने हे राज्य धारण केलं. आणि सुग्रीव अर्थात आनंदाने राहायला लागला. राज्याभिषेक जेव्हा परत त्यांनी केला तेव्हा रामाला बोलवलं, लक्ष्मणाला बोलवलं, सगळे तिथे आले, मोठा समारंभ केला, सगळं काही छान झालं. राम म्हणाला मला आनंद झाला, मी माझं काम केलं, आता तुझा भाग आहे, बघ काय करायचं. आणि राम अर्थात यथावकाश आपल्या कुटीत येऊन थांबले.
वाट बघत की आता सुग्रीव कधी त्याचं काम करतोय. आपण आपला रोल तर केलेला आहे प्ले. माझं काम तर झालेलं आहे, आता तुझं काम काय ते करशीलच अशी रामाला खात्री होती. आणि राम येऊन शांतपणे बसले. दिवसामागे दिवस जात आहेत, पण सुग्रीवाने एकदाही हे विचारलं नाही की रामा आता हे काम माझं जे बाकी आहे ते मी करायला सुरुवात करतोय, काय करू सांग. अजिबात एकदाही काहीही केलं नाही. शांतपणे राज्याचा उपभोग घेत बसला. तिची पत्नी, त्याचं सगळं ऐश्वर, ह्या सगळ्या गोष्टीचा तो फक्त उपभोग घेत बसला. पण आपलं कर्तव्य तो विसरूनच गेला. राम वाट बघतात, आज येईल सुग्रीव, उद्या येईल सुग्रीव, मला बोलवेल, शोध कसं करायचं काहीतरी सांगेल, पण नाही, काहीही नाही. अर्थात राम तर बेचैन झाले. रामाला समजेना काय करावं. राम तरी पण शांत होते, परंतु लक्ष्मणाला मात्र खूप राग आला. लक्ष्मण अर्थात लक्ष्मण होते, शेषाचा अवतार. त्याला तर प्रचंड राग आला की काय हा, कसला हा राजा आहे. माझ्या भावाकडून इतकी मदत घेतली, सगळं काय मिळवलं, आणि आज हा विसरून गेला रामाला. किती कृतज्ञ आहे. तो म्हणाला, दादा तुम्ही काळजी करू नका, याला आठवण माझा बाणच करेल, मला तोंड चालवायची गरज नाही, माझा बाण याला उत्तर देईल. आणि त्यांनी धनुष्याला हात घेतला. अर्थात त्यावेळेस तिथे हनुमान होते, आणि हनुमान हे सगळं बघत होते की काय चाललेलं आहे, काय चाललेलं आहे हे सगळं हनुमान बघत होते. आणि हनुमानाला लक्षात आलं की संकट फार मोठं आहे, संकट साधं नाही. इथे लक्ष्मण कोपलेले आहेत, आणि लक्ष्मण कोपले म्हणजे रामसुद्धा कोपू शकतात, आणि लक्ष्मणाचं कोपणं हे बरोबरच आहे. त्यामुळे त्यांनी लक्ष्मणाला शांत केलं. म्हणाला, महाराज मला थोडासा कालावधी द्या, माझ्यावर विश्वास ठेवा, मी रामाचा भक्त आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सुग्रीवांना आठवण करतो त्यांच्या कर्तव्याची, नाही केलं तर तुमचा धनुष्यबाण आहेच आहे, तेव्हा एक संधी द्या तुम्ही. अशा प्रकारे अर्थात हनुमानाने विनंती केली लक्ष्मणांना, आणि अर्थात रामाची त्याला संमती होती. राम म्हणाले, बरोबर आहे. हनुमंत म्हणतायत ना, मग ठीकच आहे लक्ष्मणा, शांत हो, आणि हे काम जे आहे ते पुढे जे करायचं ते हनुमंत बघतील काय करायचं. आणि अर्थात हनुमंताने आपलं काम केलं. तो दरबारात गेला, आणि दरबारामध्ये अर्थात सुग्रीव जो आहे तो आपला विलासामध्ये दंग झाला होता. खाणं पिणं मौज मजा सगळी चालली होती, तो विसरून गेला होता काय करायचं ते. आणि अर्थात त्या ठिकाणी जाऊन हनुमंतानी त्याला आठवण केली. म्हणाला, महाराज आपलं काम ज्यांनी केलं त्याचं काम आपण कधी करणार. सुग्रीवाचा वध झाला, आपली पत्नी आपल्याला मिळाली, आपलं राज्य आपल्याला मिळालं, पण रामाच्या पत्नीचं काय, त्याचा शोध आपण कधी घेणार. तिला सोडवण्याची आपली जबाबदारी आपण कधी पार पाडणार आहात. आता जर हे काम नाही केलं, आणि जर लक्ष्मण जर क्रोधित झाले तर आपले काही खैरियत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचं प्रेम बघितलं तर राग बघितला नाही आहे. तेव्हा आता सावध व्हा आणि आपलं कर्तव्याचं पालन करा. आणि अर्थात जेव्हा हनुमानाने सांगितलं, एक प्रकारची जी नशा त्याच्या डोक्यावर चढली होती सत्तेची आणि सगळ्या ऐश्वर्याची, ती उतरली. तो म्हणाला, हनुमंता खरंच तुझे आभार की तू मला माझं डोकं तू ताळ्यावर आणलंस, मला आठवण करून दिलीस माझ्या कर्तव्याचे. फार बरं झालं, नाही तर आज अनर्थ झाला असता, खरोखर अनर्थ होऊ शकला असता. कारण लक्ष्मण हा क्रोधी होता खूप. तेव्हा तो म्हणाला की आता एक काम कर, की आता रामाला जाऊन भेट आणि सांग, त्याची क्षमा माग की माझ्याकडून उशीर झाला आणि कामाला लाग. अर्थात हनुमंताच्या सल्ल्याचं त्यांनी लगेच पालन केलं, आणि स्वतः सुग्रीव बरोबर हनुमंताला घेऊन निघाले. अर्थात ते म्हणाले, मला रामाच्या दरबारात जायला तोंड नाही राहिलं. तेव्हा हनुमंता, तूच मला रामाला मिळवून दिलं आहेस, तूच माझा मंत्री आहेस, माझं सगळं काही आहेस, तू माझ्याबरोबर चल, मग मी रामाला तोंड दाखवू शकेन. आणि अशा प्रकारे मग हनुमंत त्यांच्याबरोबर आले. हनुमंत दरबारामध्ये आले, रामाकडे आले, आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज सुग्रीव महाराज आलेले आहेत, आणि ते आपल्याला दिलेल्या वचनाचं पालन करू इच्छितात, आणि त्याप्रमाणे आता काय मदत पाहिजे ती आपण सांगावी, असं त्यांनी येऊन सांगितलं. अर्थात सुग्रीव त्याच्या मागोमाग आले. रामाने शांतपणे त्यांचं उचित स्वागत केलं, त्यांना बसायला जागा दिली. म्हणाले, माझं आता एकच म्हणणं आहे की माझी पत्नी जी आहे
तिचं हरण झालेलं आहे आणि ती कुठे आहे हे तर आता आपल्याला समजलेलं आहे. ती लंकेमध्ये आहे. तर लंकेमध्ये आपल्याला जावं लागेल आणि लंकेवर स्वारी करावी लागेल. तेव्हा आपण आपली सैन्य मला बरोबर द्यावं, कारण सैन्य माझ्याकडे नाही आहे. तर तो म्हणाला, नक्कीच माझं सैन्य आपल्याबरोबर येईल. मी स्वतःसुद्धा त्या सैन्याबरोबर असेल. हनुमंत असतील, माझा हा जो मुलगा आहे युवराज अंगदसुद्धा यामध्ये असतील. आणि त्याप्रमाणे युद्ध करण्यासाठीची सगळी तयारी जी आहे ती सुग्रीवानी करायची ठरवली. आणि सर्व वानरसेना जी आहे ती युद्धासाठी तयारी करू लागली आणि यथावकाश ती सज्ज झाली. वानरसेना सज्ज झाली. राम लक्ष्मण तयार होतेच होते. यथावकाश सर्व सेना घेऊन सुग्रीव, हनुमंत आणि अंगद अर्थात बरोबर जांबुवंतसुद्धा होते. हा सगळा लवाजमा प्रचंड वानरसेना घेऊन निघाले लंकेच्या दिशेने. हळूहळू यथावकाश दरमजल करत 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 ते लंकेच्या दिशेने निघाले. आता कुठे आहे हे काय बघायची शोधायची गरज नव्हती. जागा तर माहीत होती कुठे आहे ते. यथावकाश ते पोचले आणि त्यांचा रस्ता संपला, कारण पुढे समुद्र आला होता. चालण्याचा रस्ता संपला होता. जमिनीचा भूभाग संपला आणि पुढचा भाग जो होता तो अर्थात समुद्राचा होता. त्या ठिकाणी येऊन सैन्य थबकलं. पुढे जायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. अर्थात पुढे कसं जायचं ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते शोधण्यापूर्वी राम हे म्हणाले की हे तर लक्षात आलं की आता आपण इथपर्यंत पोचलो आहोत. या समुद्राला जर आपण ओलांडलं तर पलीकडे लंका नगरी आहे. अर्थात ते कसं ओलांडायचं हे आपण बघूया, त्याच्यावर विचार करावाच लागेल. परंतु त्याआधी महत्त्वाचा भाग हा आहे की पहिल्यांदा कुठेतरी एखाद्या व्यक्तीने जाऊन या गोष्टीची खातरजमा केली पाहिजे की खरोखर सीता त्या ठिकाणी कुठे आहे. कारण जेव्हा आपण युद्ध करतो तेव्हा एक क्षत्रिय किंवा सैनिक अशाच प्रकारचं प्लॅनिंग करतात की ज्या ठिकाणी आम्हाला हल्ला करायचा आहे त्या ठिकाणची माहिती घेतली जाते. किती सैनिक आहेत, कुठे आहेत, कुठे काय आहे, कुठे काय आहे, कुठे पेट्रोलचा साठा आहे, कुठे वेपन्सचा साठा आहे, कुठे नागरिक राहत आहेत, काय आहे, सगळी माहिती घ्यावी लागते आणि मग त्याप्रमाणे युद्ध करावं लागतं. आणि म्हणून राम म्हणाले की एक क्षत्रिय म्हणून आपल्याला हे करणं जरुरी आहे की माझी जी पत्नी आहे तिला कुठे ठेवलं आहे हे पहिलं आपल्याला शोधलं पाहिजे. लंकेत आहे नक्की आहे, पण ती कुठे आहे आणि तिला शोधत असताना अर्थात लंकेची पाहणी करायची आहे जाणाऱ्या व्यक्तीने. कुठे किती सेना ठेवली आहे, कुठे काय बल आहे याची पण माहिती त्याला घ्यायची आहे आणि ती माहिती त्याने पहिल्यांदा आणून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लंकेवर कधी आणि कशी स्वारी करायची आहे नंतर ठरवता येईल. तेव्हा आता आपण पहिल्यांदा ही बातमी आणूया की लंकेमध्ये माझी प्रिय पत्नी कुठे ठेवली आहे आणि लंकेमध्ये काय काय तयारी झालेली आहे, कुठे काय आहे, ही सगळी इत्थंभूत बातमी पहिली आपल्याला आणायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला सेनेची गरज नाही, तर हे हेरगिरीचं काम कुठल्या तरी एका व्यक्तीला, एका वानराला करावं लागेल. तेव्हा आज तुम्ही मला हे सांगा की कुठला वानर हे काम करायला तयार आहे. असं रामाने अर्थात हा प्रश्न विचारला सुग्रीवाला की कोण वानर आहे की जो समुद्रापार जायला तयार आहे. अर्थात प्रश्न विचारले होते. सुग्रीव म्हणाला या प्रश्नाला मी पुढे ढकलतो आमच्या वानर सेनेकडे, त्यांनीच उत्तर द्यावं. त्यांनी प्रश्न विचारला की बाबा हा रामाने असं असं सांगितलेलं आहे, समुद्र पार करायचा आहे आणि माहिती घ्यायची आहे शत्रूची सगळी, आणि अर्थात सीतामय्याची पण माहिती घ्यायची आहे, तर हे काम कोण करेल सांगा. वानर सैनिक सगळे म्हणाले, त्यांनी संवाद केला. म्हणाले, काही म्हणाले आम्हाला उडता येतं, काही म्हणाले आम्हाला उडताच येत नाही, काही म्हणाले आम्ही उडू शकतो पण 1 किलोमीटर जाऊ शकतो, काही म्हणाले आम्ही 5 किलोमीटर जाऊ शकतो, काही म्हणाले मी 10 किलोमीटर जाऊ शकतो. अनेक लोकांनी सांगितले मी इतका जाऊ शकतो, तितका जाऊ शकतो. पण अर्थात समुद्र हा प्रचंड लांब होता, मोठाच्या मोठा समुद्र होता. त्यामुळे एवढा अख्खा समुद्र पार करण्याची क्षमता कोणामध्ये हा प्रश्न निर्माण झाला.
वानरांची शक्ती प्रत्येकाची होती, पण कमी अधिक प्रमाणात होती. तेव्हा कोण असा आहे की जो संपूर्ण हा समुद्र एका फटक्यात जाऊन पार करून येऊ शकेल, असा कोण आहे? हा प्रश्न निर्माण झाला होता. स्वतः सुग्रीव म्हणाला, मी पण हे सगळं करू शकत नाही, इतकी माझी पण शक्ती नाही. अंगद होता, अंगद खूप पराक्रमी होता. अंगद हा वालीचा मुलगा होता, लक्षात ठेवा. वालीचा मुलगा म्हणजे किती पराक्रमी. वालीचा मुलगा होता आणि तो त्याला प्रश्न जेव्हा विचारतो, म्हणाला की महाराज मी पण उडू शकतो, परंतु माझी शक्ती इतकीच आहे की मी तिकडे जाऊ शकतो, परंतु येण्याचं मला माहीत नाही. अभिमन्यूसारखी परिस्थिती की मी प्रवेश करू शकतो, चक्रव्यूहाचा भेद करू शकतो, बाहेर कसं यायचं मला माहीत नाही. तसं तो म्हणाला मी जाऊ शकेन, पण परत येऊ शकणार नाही. राम म्हणाले असं काय कामाचं आहे, तिकडे थांबलास तर मग मला माहिती कोण देणार परत, तेव्हा परत येण्याचं मला खात्री पाहिजे. अशा प्रकारे हे सगळीकडे चर्चा चालू आहे. हा म्हणतो मी असा करीन, तो म्हणतो मी तसा करीन, सुग्रीव म्हणतो मी करू शकत नाही, करायचं काय, हे सगळं चाललं आहे. आणि आमचे महाबली हनुमान शांतपणे बसलेले आहेत. ते शांतपणे बसले आहेत. आणि त्यावेळेस जांबुवंत म्हणाले, अरे जांबुवंत म्हणाले, अरे काय हे सगळी वानरसेना जी आहे, त्या वानरसेनेत इतके सगळे अधिपती आहेत, इतके सगळे वीर आहेत, परंतु एकाही वीराची क्षमता नाही की जो हे संपूर्ण पार करू शकेल. कमाल आहे, असं नाही आहे. अजून एक वीर असा आहे की जो हे करू शकतो, पण तो वीर आज शांत बसला आहे. आणि तो वीर म्हणजे अर्थात वीर हनुमान. वीर हनुमान जो आहे तो हे करू शकतो, परंतु हनुमान शांत बसला आहे, तो काहीच म्हणत नाही आहे. तेव्हा त्याला जाऊन विचारा आणि तो होकार दिला तर हे आपलं काम होऊ शकतं. आणि अर्थात सगळेजण हे म्हणाले की महाराज आपण वयस्कर आहात. जांबुवंताला म्हणाले सगळे वानरसेना की महाराज आपण वयस्कर आहात, हनुमंताची शक्ती आहे की नाही आम्हालाही माहीत नाही आहे, कारण आम्ही पाहिली नाही. पण हे तुम्ही पाहिलं असेल, कारण तुम्ही फार जुने वानर आहात, फार जुने असे तुम्ही त्यांचे सेवक आहात. तेव्हा तुम्ही सांगा की हे असं कसं काय होऊ शकतं, हनुमान हे पार करू शकते याची तुम्हाला खात्री कशी काय आहे. तेव्हा अर्थात त्यांनी ती कथा सांगितली की ज्या कथेमधून हे स्पष्ट होतं की हनुमान किती शक्तिशाली होता. आणि ती कथा जी आहे, ती कथा ऐकल्यावर अर्थात त्यांना खात्री पडणार होती की हा हनुमान खूप आपला शक्तिशाली आहे आणि तो हे करू शकेल. आणि ते सगळं जे आहे ते सांगण्याचं काम ते अर्थात त्यांनी स्वतःच्यावर घेतलं. तो म्हणाला मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा की हनुमंत हा शक्तिशाली कशा याची पहिली खात्री करून घ्या, आणि नंतर काय केल्यावरती तो हे करेल तेही मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आणि अर्थात त्यांनी मग सर्व वानरांना, सुग्रीवाला पण ती कथा सांगितली की ज्यामध्ये हनुमंत कशामुळे असा शक्तिहीन झाला. अर्थात ती कथा, आणि ती कथा सांगितल्यावर पुढे काय झालं हे सगळा भाग जो आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकणार आहोत. या ठिकाणी आज आपण या भागाला स्वल्पविराम देऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आम्हा सर्वांकडून अशीच सेवा करून घ्यावी ही विनंती. श्रीराम समर्थ.